बालपण ते झुलायाचे, बालपण ते झुलायाचे, अंगा खांद्यावर खेळायचे, रागलो भाने जाने वाढविले, दिली झेप गगनात, कळ्या फुलासम जीवन हे फुलविले, कळ्या फुलासम जीवन हे फुलविले. अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम, अशा प्रिय पप्पास आमुचा सलाम. प्रणाम पप्पा सलाम, प्रणाम पप्पा सलाम, प्रणाम पप्पा सलाम. वो है जरा खफा खफा, तूने यूं चुराए हैं कि हो न बोल दूं तो क्या करूं, वो हंस के यूं बुलाए हैं कि हो हो हो. हंस रही है चांदनी, मचल के रो न दूं कहीं, ऐसे कोई रूठता नहीं. ये तेरा ख्याल है, करीब आ मेरे हंसी, मुझको तुझसे कुछ गिला नहीं. बात यूं बनाए है कि ओ न बोल दूं तो क्या करूं, वो हंस के यूं बुलाए हैं कि हो जरा खफा खफा, तूने यूं चुराए हैं कि हो 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 हो. नमस्कार, मी नेहा राजपाल आणि माझी बहीण निकिता चांदना. आम्ही दोघी जणी खास या कार्यक्रमासाठी आलो आहोत, कारण आम्हाला तुम्हाला भेटून द्यायचं आहे आमच्या वडिलांना, म्हणजे आमचे बाबा हरीश कुमार चांदना. नमस्कार. मला मराठी बरोबर येत नाही, त्यामुळे मी जरा हिंदीमध्ये बोलणार. आय होप दिस शुड बी ओके. बचपन से मुझे भी म्यूज़िक का काफ़ी शौक़ रहा है. तो मैं भी गाना बजाना, गिटार, सिंथेसाइज़र और खुद भी गाता था. और ये मेरी बेटियां भी जब से हुई, और नेहा तो जब से 3 या 4 साल से बोलना सीखी और इसने गाना शुरू कर दिया था, तब से तो डेली म्यूज़िक के सेशन हमारे होते ही रहते थे और इनको लेके प्रैक्टिस कराता रहता था, करता रहता था. और बचपन से ही नेहा काफ़ी अच्छा गाती थी. और फिर सब कॉम्पिटिशन स्कूल में, स्कूल के फंक्शंस में, फिर स्कूल के कॉम्पिटिशन में, फिर हम डोंबिवली के अंदर चतुरंग और दूसरे कुछ म्यूज़िकल कंपटीशन हुआ करते थे, उसमें भी इसने पार्टिसिपेट करना शुरू कर दिया. और हर जगह जहाँ जहाँ ये पार्टिसिपेट करती थी तो इसको प्राइजेज़ मिल जाते थे. ज़्यादातर विनर के ही मिलते थे. और
इसकी बचपन से मैं रिकॉर्डिंग भी सब रखी हुई है, जब से 4 साल की थी गाती थी तब से ही इसके गाने की भी सब रिकॉर्डिंग मेरे पास है बड़े होने तक की. जसं पापाजींनी सांगितलं की लहानपणापासून कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, मग गाणं ते शिकवायचे असेच गिटारवर. गिटार में लेके बैठ जाते थे. आपको याद है ना की हाँ. कैसे आप टेप किया करते थे, ते टेप करायचे गाणं प्रत्येक, आणि एक एक शब्द चुकला की ते मला ऐकवायचे आणि टेन्शन द्यायचे की आता बघ हे इथे तू चुकली. आता मला टेन्शन पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय, कारण त्यांनी असा कधीच इंटरव्ह्यू दिलेला नाही आहे. आणि मला फार मजा येते की चला कधीतरी टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसू दे. एवढी वर्ष आम्हाला टेन्शन त्यांनी दिलेलं आहे. गाना सिखाते वक्त छडी अक्षरशः घेऊन त्यांनी शिकवलेलं आहे गाणं की नाही और 10 बार और 100 बार ऐसे गाना गाओ कि सपने में भी गाना आए. ये आपके कॉमन हाँ. वर्ड्स हुआ करते थे ना. क्या आंख क्या? बंद करके सोते हुए भी गाना गाओ तो करेक्ट गाना चाहिए, सुर में एकदम गाना चाहिए. हाँ. और हालांकि मैं इसकी तरह कभी भी अच्छा नहीं गा सका, लेकिन मेरे को सुर की और ताल की ज़रा समझ अच्छी थी, तो जब ये थोड़ा गड़बड़ कहीं करती थी तो मेरे को समझता था और वो बहुत लगता था. इसके लिए मैं पीछे पड़ के इसको परफेक्शन कराने के चक्कर में रहा करता था. लगता था नहीं, लगता है. अभी भी लगता है. अभी भी फोन करते हैं. अजूनही फोन ते करतात. कधी अंताक्षरीवर कधी कधी एखादी मिस्टेक होऊन जाते तरी ते फोन करून सांगतात की गडबड हो गया. तर अजूनही ते असेच आहेत. आणि त्यांच्याच खरं परफेक्शनिस्ट वृत्तीमुळे मी जे काही आहे ते आता आहे इथवर जे पोचले आहे, जेवढी काही पोचले आहे. त्यामुळे आय ओ इट टू यू. गाती ये भी अच्छा है, ये ऐसा नहीं है, ये भी अच्छा गाती. गाण्याचं म्हणजे आमच्या घरात नेहमीच गाणं होतं. डॅडी आणि बहीण कंटिन्युअसली गायचे. तर त्याच्यामुळे मला पण सगळी आवड निर्माण झाली. आणि पण माझं आता असं सगळीकडे लक्ष असतं, म्युझिकच्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये पण, सिंगिंग आणि एव्हरीथिंग. आणि बेसिकली काय आमचं एज्युकेशनच्या मागे पण पापाजींचा महत्त्वाचा भाग आहे. कारण पापा मला जेव्हा 12वीत मार्क मिळाले आणि मला मेडिसिनमध्ये ॲडमिशन घ्यायची होती, तेव्हा त्यांनीच सांगितलं नाही तू म्हणजे गाण्यातही कर आणि मेडिसिन हे करणं फारच आवश्यक आहे, हे त्यांनी मला सांगितलं. तसंच हिला पण सांगितलं आर्किटेक्चर तिने करावं. तिने ॲप्टिट्यूड टेस्ट दिल्यावर 2-3 विकल्प आलेले, तर त्यांनी सांगितलं की आर्किटेक्चर तू करावं. आणि गाणं आणि एज्युकेशन हे कसं साधावं, बॅलन्स कसं साधावा, हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं आहे. पापाजी म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ डिसिप्लिन आणि लाडच जास्त असतं. पण ओरडतात ते पण कधी की गाणं नाही गायलं आम्ही, गाणं बरोबर नाही गायलं, हे असले प्रकार. अदरवाईज नुसते लाड आणि लाड आणि लाड. त्यांनी खूप लाड केले, पण डिसिप्लिन लावली. त्याचा त्रास पण व्हायचा, कारण प्रत्येक गाण्यात ते खरंच त्रास द्यायचे की बोलायचे की हे हा शब्द असाच यायला हवा आणि हा सूर अजिबात हलू नये. खरंच त्रास व्हायचा परफेक्शनिस्ट असल्या कारणाने. आणि मला क्रिटिसिझम पता आहे ना आपको, क्रिटिसिझम बिलकुल घेणं फार कठीण आहे. आणि स्पेशली मला फार वाईट वाटतं जेव्हा टीका होते, कोणालाही वाटतं. बट आपने डिसिप्लिन के नाम पे पढ़ाई में डिसिप्लिन में ज़रूरत ही नहीं पड़ी ना शायद. एक्चुअली क्या है, मैं ये बोलूँगा कि मैं एक हिसाब से बहुत लकी हूँ कि मुझे इनकी तरफ कुछ देखना ही नहीं पड़ा. स्पेशली पढ़ाई के बारे में तो कभी भी कुछ नहीं करना पड़ा. और अपने आप ही ये दोनों पढ़ाई में भी अच्छे थे, 10th में भी अच्छे मार्क्स लेके आए, 12th में भी अच्छे आए. प्रोफेशनल इनके जो कोर्सेज थे उसमें भी अच्छी मार्क्स लेके अपना. इनफॅक्ट मला एक छानसा किस्सा आठवतोय की 10वीत असताना बोर्ड एक्झामच्या आधी त्यांनी 1 महिनाभर सुट्टी घेतलेली. माझ्या बोर्ड एक्झामच्या नावाखाली सुट्टी घेतलेली. आणि त्यांना मला वाटतं आम्हीच एवढे स्मार्ट होतो की काही त्यांना गरजच वाटली नाही की अभ्यास आमचा घ्यावा. आम्ही स्वतःच अभ्यास केला आणि त्यांनी मस्त
वेल रिक्वायर्ड वेकेशन म्हणतो ना, बोर्ड एक्झामच्या आधी त्यांनी वेकेशन घेतली, नंतर आमची वेकेशन झाली. असं काहीतरी त्यांनी प्रकार केलेला आहे. एवढंच नव्हे, मला इथे खरंच सांगावं असं वाटतं की आम्हाला एवढं फ्रीडम मिळालं. फ्रीडम तर भरपूर आहे, एकदम मुलांसारखं वाढवलेलं आहे. असं फरकच जाणवला नाही की मुली की मुलं आहोत. इनफॅक्ट आम्हाला सरप्राईज वाटतं की घराघरांमध्ये हा इश्यू असतो की मुलगी आहे का मुलगा आहे. एवढं आम्हाला मुलांसारखं वाढवलं गेलं आहे की मला सगळ्यांना नमूद करावं असं वाटतं की मुलगी असो का मुलगा असो, त्यांना आपल्या मुलांसारखंच वाढवावं आणि तेवढीच फ्रीडम द्यावी. मैं एक्चुअली बहुत खुश हूँ कि मेरी 2 बेटियां हैं और दोनों ही अपनी लाइफ में, अपने प्रोफेशनल करियर में और हर हिसाब से काफ़ी अच्छी मुकाम पे पहुंची हुई है और मैं रियली बहुत गर्व महसूस करता हूँ. ह्यांना मी कधीच रडताना ॲक्च्युअल लाईफमध्ये पाहिलेलं नाही आणि माझ्या फक्त एकाच वेळी पाहिलेलं आम्ही त्यांना रडताना, जेव्हा माझी विदाई होणार होती तेव्हा. आणि एकदाच काय रडतात ते, रोज TV बघताना, पिक्चर बघताना रडायला सुरू करतात. नाही म्हणजे म्हणून ते मी सांगितलं की रिअल लाईफमध्ये वी हॅव सीन हिम ॲज अ स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल अँड दॅट स्ट्रेंथ आय हॅव डिराईव्ड फ्रॉम हिम. की रडू येतं पण ते कसं फाईट करावं कुठल्याही इश्यूला, ते त्यांच्याकडून आम्ही स्ट्रेंथ घेतलेली आहे, ती स्ट्रेंथ, ताकद घेतलेली आहे. आणि फक्त त्या बिदाईचं त्यांना बघून सगळेच रडायला लागले असं झालं. तो मोमेंट कधी विसरता येणार नाही लाईफमध्ये. इतने सालों तक दिन रात तुम्हारे साथ रहा और उस टाइम पे एकदम ऐसे लगा कि ना हाँ अभी ये जा रही है मेरे घर से दूसरे कहीं जा रही है. तो रोना तो नेचुरली आया, अपने आप ही आया, आएगा ही. और ये भी था कि आगे कैसा रहेगा, कहाँ जाएगी, क्या करेगी, कैसे करेगी. और तुम्हारा सिंगिंग का जो वो है, वो फ्रीडम और वो सब मिलेगा कि नहीं मिलेगा. बट रियली आई एम वेरी हैप्पी दैट कि her husband is also a musical man and he has given her full freedom regarding this. आय नो. लग्न जेव्हा व्हायचं होतं तेव्हा एकच अट होती की मुलगा म्युझिकल असावा, म्हणजे त्याला आवड असावी, माझ्यावर काहीतरी बोललं पाहिजे त्यांनी म्युझिक विषयी. एवढे ते इन्वॉल्ड होते. त्यांची विश होती की ते स्वतः, त्यांची विश मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, त्यांची ड्रीम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. हे बोलायला हरकत नाही खरं. इस पे मैं ज़्यादा ऊपर नहीं आ सका, तो मेरी सारी इच्छाएं इसने पूरी की. नॉट ओनली दॅट, निकू ने भी पूरी. हाँ, तो हॉबी. हाँ, ये हॉबी, ये प्रोफेशन और ये हॉबी ऐसा कुछ कॉम्बिनेशन है. पूर्ण कॅमेरासमोर सगळ्यांसमोर आम्हाला इकडे सांगावंसं वाटतंय, पापाजी थँक्स अ लॉट. थँक्स बोलना इज़ नॉट राइट, बट थँक्स अ लॉट स्टिल. एंड वी आर रियली प्राउड दैट वी आर योर डॉटर्स. अँड हम लोगों ने आम्हाला जे संस्कार मिळाले ते तुमच्याकडून मिळाले. वी आर व्हेरी प्राऊड दॅट वी आर युअर डॉटर्स. अँड सलाम पापा, थँक्स अ लॉट. you both are my wife and I'm really proud of you. Kiss me, not the baby Bali likely. Set the green, green grass, swing, swing. Swing the spinning step, wear the shoes and I will wear that dress. Oh, kiss me, beneath the milky twilight, lead me out on the moonlit floor. Lift your open hand, strike up the band, make them dance to the moon sparkling. So kiss me. Kiss me down by the broken tree house. Swing me on this hanging time. Bring your flowered hat and take the trail mud on your father's back. Oh, kiss me beneath the milky twilight. Lead
kiss me. So kiss me. So kiss me. Da, 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 da. So kiss me. Da, 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 da. So kiss me.